कसल्यावर प्रश्न विचारता भैया, ज्याला स्वतःचा समाजाचा प्रवास कळत नाही. काय दशा आहे. धनगर बांधवांनी माझ्याकडून व्हावं, ओबीसींना माझ्याकडून व्हावं, मी अजिबात बोलत नाही. मी जे पोटातलंय तेच बोलतोय. कारण मी गावखेड्यातला ओबीसी गरीब समाज बघितलाय, गावखेड्यातला गरीब मराठा समाज मी बघितलाय. मी सगळ्या जाती धर्माचे गोरगरीब मी बघितलेत. मी सत्य सांगतोय, मी बघितलेत. आम्ही एकमेकाच्या बांधावरती येत, एकमेकाच्या लग्नात येत, एकमेकाच्या सुखादुखात येत, एकमेकाच्या मौतीत येत. आम्ही कशातपर्यंत आम्हाला उसने पैसे लागले तरी आम्ही एकमेकाला देतो. ही सत्य हकीकत आहे, सत्य हकीकत. इथल्या लोकांची दशा बघा. याचं साठ झालं आणि त्याचं फाट झालं. उगच ताकद एनर्जी वायाला घालायची, मराठ्यांची नाराजी अंगावरती घ्यायची आणि ओबीसीत मराठ्यात दुरावा निर्माण करायचा. आणि आपण मात्र पोळ्या भाजीत बसायचं. याच्या ऑफिसात जाऊन बसन, त्याच्या बसन, एकदा फडणवीस, एकदा शिंदे, एकदा अजित दादाजी बारामती. अरे लोक तेवढे तुमच्यापेक्षा लई हुशार झालेत. गरीब मराठी आणि गरीब ओबीसी लई अति हुशार झालेत. गावखेड्यातला खरंच धनगर एकदा शोधून बघा. अहो आजही शेळ्या मेंढ्या सांभाळूनच लेकरं मोठे करावं लागते. काय बरं त्या मायमाऊलीला शेळी मेंढी सांभाळताना का वाटत नसेल की मै पोरगी महापोरगा अधिकारी व्हावं? का वाटत नसं मोठ्या शिक्षणात जावं? का वाटत नसं? यांचं उठलं सरकलं संपलं, उठलं संपला. काय राजकीय फाचकीय घेऊन बसले. अरे पोट्टे इथं पोरं पोरी अधिकारी होऊ द्या ना. अरे एसटीचं आरक्षण मिळालं, कुठं जात जाणार आहे ती? तो प्रवाह आहे खरं. ती आता खरं पटून घ्यायचं. धनगर बांधवांनी शिका. तुम्ही आमच्यात आले तरी आम्ही जिंकणार आहेत, तुम्ही नाही आले तरी आम्ही जिंकणार आहेत. हे सत्य मानायला कधीतरी तयार व्हा की लेकरा बाळातच सुख आहे. ते नोकरीला लागले, शिक्षणात गेले तर आपण मोठे होणार आहेत. राजकारणात काय मोठे होणार आहेत? मराठी बिन धनगर बी. हा चला सांगा, काय मोठे होणार आहेत धनगर बिन मराठी? एक एक येईन, लय झालं तर ते 200-300चा आकडा होईल जिल्ह्यात, राज्यात. आणि काय करायचं तुमचे 80-90 लाख धनगराचं, 6 कोटी मराठ्याचं पोट भरणार आहे का त्यांनी? मराठे धनगर ओबीसी राजकारणाचाच नाद लागलाय. राजकारणात जाऊन लढा बघा आम्ही कसे ताकदीने बाहेर पडतो. त्या टायमाला मराठी बी येत ना खांद्याला खांदा लावून. तुम्ही असं एकच भांडणं घेतलं, कसा ओबीसी तुमच्या ती आणि कसा मराठा येईल? तुम्हाला एवढं तर राज्यघटना कळायला पाहिजे, 67चा नियम कळायला पाहिजे की नोंदी सापडल्यात म्हणल्याच्या नंतर मराठ्यांना द्यावाच लागणार आहे, तर सरकारच्या बापाला द्यावा लागणार आहे. किती विरोध करू द्या कोणी, कारण कोणाला कायद्याच्या संविधानाच्या पुढे जाता येणार नाही. गॅजेट जर सरकारी दस्तऐवज आहे, मराठ्याला द्यावा लागणार आहे. अरे शेतावरच्या गरीब ओबीसीला सुद्धा हे कळतंय. काय होणार आहे उगाच विरोध करून? रोजच्या संबंधाचं काय करायचं? आणि हे 4 टाळकी हे काही पाठासाठी फेडासाठी रोज नेत्याचं आराधित. हे मायक्रो ओबीसीला गरीब ओबीसीला कळतंय महाराष्ट्रात. आणि काय आम्हाला आपल्या विरोधात गेलेल्या माणसाला जवळच नाही करत आपण. बैल वेळा असू तिकडे फिर वेळा असू, फक्त एवढंच म्हातारपणा शहाणं झालं बा. किमान त्याला वाटलं असं पुढे राजकीय करिअर खराब करता म्हातारपणाला. पोरग हे नातू हे पंतू हे आमका आहे तामका आहे. मराठी बाजार उठून टाकते सगळ्या. मग काय करतो हिंदू खतखतून हसतो. आख्य दाताची सुद्धा होतेच हसताना. ते म्हणतो 52 गायाचं लचाड गायात गुतलं ना मर तिकडे राहतो तू जाणं ते जाणं. ते चतुर आहे त्याच्यात त्या बाबतीत. आणि त्याला कायदा कळतो. भुजबळला कायदा कळतो. त्याच्या डोक्यात हे नोंदी सापडल्यात, गॅजेट सरकारी दस्तावेज आहे, त्याला कायदा कळतो, त्याला मंडळ कळतो, त्याला राज्यघटना कळती, त्याला राज्य मागासवर्ग आयोग, केंद्रीय मागासवर्ग आयोग सगळं कळतं. त्याला माहिती आहे नोंदी मिळाल्या म्हणल्यावर हे द्यावाच लागणार आहेत. आणि ही आपण किती विरोध केला तरी मिळणार आहेत. त्यापेक्षा मराठ्यांना धरून राहण्यात का अवघड आहे? इतकी जर निवडणुकीत फजिती होती, कशाला राजकीय करिअर खराब करायचंय? हे त्याच्या म्हातारपणाला ध्यानात आलं, बरं झालं. बोलणार बी नाही असं. आंतरवाली सरकारने डाव टाकला तर मुंबई. दोन्ही तयाऱ्या सुरू आहेत आमच्या. आम्ही तेवढे आहेत, पण आमच्या ओपीसी बांधव जाणार आहेत बिचारे जाऊन तिथं. त्यामुळे त्यांचं झालं आम्ही जाऊ. काय झालं एवढं? आम्ही आम्ही नाही अडचलत. बोंबलून द्या काय बोंबलायचं ती. आपण कधीही आडवं पडलो नाही कोणाच्या. ते झालं आम्ही जाऊन निवांत. आम्ही वरसर जाऊ, काय त्याला अडचणी. आमचे फडणवीस साहेब येतं तिथं मुंबईत. मुंबई आमची, महाराष्ट्र आमचा, आमचे फडणवीस साहेब आहेत तिथं. मग आमचे काय वर्ष आमची नाही का? तुमची आपली सगळ्याची वर्ष. आपण वर्षावर बसू. स्लॅब वर्षावरचं आंदोलन कधी डाव टाकलं की वर्षाच असते तिथंच असते. आणि फडणवीस साहेब विरोध पण नाही करणार. कशामुळे विरोध करते? त्यांचं घर आहे म्हणून काय?
म्हणजे आम्ही त्यांना मत देऊन मोठं केलं, राज्य आमचं, मुंबई आमची, फडणवीस साहेब आमचे, आणि ते कसं काय त्यांच्या घरावर नाही म्हणते. खोलीत अडचण होईल तर मी वर बसून स्लॅपवर, काय अडचण आहे वर्षाच्या वर्ष सगळ्याची. झाल्यानंतर तुम्ही आणि ते निर्णायक आंदोलन फाईट हे आता त्यांनीच त्यांचं शोधायचं सरकारनं. आपण केलेल्या चुका दुरुस्त करणे. आमच्याकडून काय चुकलं ते सांगा. तुम्ही मागितला त्यावेळेस 3 वर्ष तुम्हाला वेळ दिला, यापेक्षा तुम्हाला काय पाहिजे? उलट तुम्ही बार बार यायला नाही पाहिजे. काय तोंड दाखवा मराठ्याला असं तुम्हाला वाटलं पाहिजे. काय तोंड दाखवा मराठ्यांना? 3 वर्ष झालं आपण मराठ्याला येड्यात काढतो. किती दिवस येड्यात निघत? इतका मराठा सोपा नाही. हो, आमच्याकडे संस्कार आहेत, संयम आहेत. तुमच्या शब्दाचा, सरकारचा सन्मान करणं आमची जबाबदारी, आम्ही केलं. पण तुमची सुद्धा जबाबदारी, मराठ्यांनी जर तुमचा सन्मान केलाय तर मराठ्यांचा सुद्धा सन्मान, त्याच्या खऱ्या नोंदी गॅजेट देऊन करणं तुमची जबाबदारी. तुम्ही वारंवार येतात, तुम्हाला वाटत असं आम्ही येड्यात काढू. ते विषय आता संपले. हो, तुम्ही त्या तुमच्या गैरसमाजाच्या बाहेर या. आम्ही तुम्हाला नीट करू शकतो, 100% आम्ही नीट करू शकतो. इथं मराठा सुखी नाही, ना इथं धनगर सुखी आहे, ना इथं बंजारा समाज सुखी आहे, ना आदिवासी सुखी आहे, ना मायक्रो ओबीसी सुखी आहे, ना इथं शेतकरी सुखी आहे, ना दलित मुस्लिम इथं सुखी. इथं कोणी सुखी नाही. ना नोकऱ्या करणारा सुखी आहे, ना त्याला नीट पगार येतं, ना इथं सरकारी दवाखान्यातले आहेत, ना एसटी ड्रायव्हर आहेत, ना इथं कोणी खुश नाहीये, ना व्यवसाय करणारे खुश आहेत. इथं वर्षाचं उत्पन्न होत नाही. शेतीत एवढं नुसतं स्मार्ट मीटर बसले फोडूच नाही, त्याचं बिल यायला लागलंय. ना इथं अनुदान मिळतंय, नाही पीक विम्याचे पैसे, ना शेती मालाला व्हावी. इथं कोणी खुश नाही. आम्ही तुम्हाला नीट करू शकतो आणि करणार. पाटील, एक शेवटचा प्रश्न. आता 3 वर्षाच्या आंदोलनात ज्या लोकांनी तुम्हाला विरोध केला ते लोक पुन्हा मावळ होत आहेत, तुमची बाजू घेतात. म्हणजे काय जादूची कांडी? जादूची कांडी नाही. मी प्रामाणिक समाजासाठी करतोय, हे माझ्या समाजाला मान्य. मी समाजाच्या लेकराचं हित सोडून काम करत नाही. त्यांनाही वाटतंय. एखाद्या बारी इकडे तिकडे भेटीला आमदार पक्षाच्या गेल्यामुळे त्यांचं थोडंसं व्हायबल होत असतील, पण त्यांना पुन्हा वाटत असेल ते आपल्याच लेकरासाठी भांडतंय, आपल्याच लेकीसाठी भांडतंय. आणि काय वेगळं करतोय? समाजाच्या लेकीबाळीच्या कल्याणासाठी काम करतोय, सुखा समाधानासाठी त्यांच्या लेकरा बाळाच्या समाजाचं काम करतोय. हे मला त्रास देत आहेत सरकार बी आणि काय आमचे पण. माझा समाज मला त्रास नाही होऊ देत, कारण मी त्यांच्या लेकरासाठी भांडतोय. ते मला कसं का उघडं पडू देतील भाऊ? तुम्ही बघा आता 29 ऑगस्टच्या नंतर रोज मराठीत 29 ऑगस्ट, 30 ऑगस्ट, 31, 1, 2, 3, 4, 5, 15, 20 पोत जवळ चालू आहे. तवर मराठी अंतरवली. लय झालं तर 1-2 दिवसांनी टप्पे पाडणार आहेत. आता हे सांगायचं नव्हतं, पण टप्पे पाडणार आहेत. याचा शेवट कसा? सगळ्या मागण्याची अंमलबजावणी जागेवर करणे, त्याशिवाय शेवट नाही. नसता मस्ती. आमची फसवणूक करताय ते आमच्या लक्षात येतंय, असं जरांगे पाटलांनी या ठिकाणी म्हटले. याला धरजवळ, ते आंदोलन बसव, याला बोलायला लाव. एखादं ते मीडियाचे, सोशल मीडियाचे काहीतरी त्याला काय म्हणते ते युट्यूब बोले, त्यांना धर, यावकर त्यावकर बेटव. फक्त मराठ्याची खांदी जबाबदारी माझ्यावर आहे म्हणून गप्पे. तुम्ही सोपं समजू नका. तुमचा मिटोबाच काढणारे मीडियात बोलतोय. तुम्ही जी मजा घेतली ना 2-3 वर्ष, एकाला पण सोडणार नाही. एकाला सुद्धा सगळं नीट करतो, सरकार बी नीट करतो. पाटील, आज चर्चा होती, शिष्टमंडळ येत आहे. जर तुमची जी मागणी 58 लाख कुणबी नोंदीच्या सापडल्या त्याचे प्रमाण जर दिले तर मग 29 तारखेच्या अगोदर तुमची मागणी मान्य केली तर मग दिले तर जर त्यांचा प्रश्न आश्वासन फाश्वासन कवर देतात. करायला आला आश्वासन ऐकू मराठ्याला येतेच जातेत नसते चर्चा. पण येऊ द्या ना, काय म्हणते तर कळायला पाहिजे. येऊ द्या ना. 28 ऑगस्टच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करायची काय म्हणणं नाही आमचं. झालेल्या चुका दुरुस्त करायच्या, प्रमाणपत्र रद्द केलेले देश. तुम्ही चर्चेला किती या. आता आम्ही अंतिम लढा पुकारलाय. आता तो आश्वासनावर, सकारात्मक चर्चेवर सुटत नसतो. आणि सरकारचा, शिष्टमंडळाचा तो गैरसमज. मी तेच सांगितलं मोगा सुद्धा, आता पण ते सांगतो की गैरसमाजाच्या बाहेर या. तुम्हाला मी सुट्टी देऊ शकत नाही. माझ्यासाठी माझ्या समाजाचे लेकरं महत्वाचे आहेत. तुम्ही सरकार, आमदार, मंत्री माझ्यासाठी महत्वाचे नाहीत.
आणि तुम्हाला मी गिनणार बी नाही. मी समाज माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि हे मराठ्यांना पण कळालं आता. आपल्यासाठी आपले लेकरं आपली जात महत्वाची आहे. ज्या पक्षाला ज्या नेत्याला आपण मोठं केलं ते आपल्या लेकरा बाळाचं वाटोळं करायला निघालंय. मराठी पण खरबडून जागे झालेत आणि जरांगे पाटील आपल्या लेकरासाठी भांडतोय. आपण का पक्षासाठी नेत्याच्या बाजूने भांडायचं का? आपण सुद्धा आपल्या जातीच्या लेकराच्याच बाजूने भांडायचं. जरांगे पाटला कोणच उभारायचं? हे जेवढे पक्ष 10-12 त्यातले सगळे मराठी सावध झाले. आणि का सावध होणे? तुमच्या लेकरासाठी जर मी भांडतोय तर तुम्ही काय पक्षाच्या नेत्याच्या बाजूने बोलता काय? कवा कल्याण होईल? पक्ष आणि नेता आणि नेत्याचे पोरं मोठे होतील आपले भिकायला लागतील ना. मराठी खरबडून जागे झालेत आणि अंतिम पुकार आहे, अंतिम लढाई. ह्या लढाईत मराठी 100% जिंकणार नाही तर मी उपोषण करून मरणार. चलो